त्यांचं तयार झालेलं आहे आणि त्याच सदस्यांना आता आपण बघत आहोत. फिनाले वीक मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे या घराने जो ड्रामा केला, राडा केला, इमोशन्सचा महापौर इथे आला, फाईट झाली, फ्रेंडशिप टाईट झाली, त्या सगळ्या सदस्यांशी दिलखुलास गप्पा होणार आहे, गेम्स होणार आहे आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणूयात की आता स्ट्रेस थोडासा कमी करायचा आहे आणि आता मज्जा करायची आहे. त्यासाठी तुम्ही तयार आहात का? एकदम. चला तर मग काय म्हणतात ना की आपल्याकडे बऱ्याचदा आपल्याला काही सांगायचं असेल, समोरच्याला भांडायचं असेल, काही मत मांडायचं असेल तर आपण ते मोठी मोठी वाक्य वापरतो आणि समोरच्याला आपल्या मनातल्या भावना ज्या आहेत ते व्यक्त करतो. आपल्याकडे मराठी भाषेमध्ये खूप छान छान म्हणी आहेत ना. तर त्या म्हणी आता एकमेकांना म्हणा आणि तुमच्या भावना त्यातनं पोचवा. ओके. म्हणी ज्या आहेत ते मी तुम्हाला जेव्हा सांगणार तर तेव्हा तुम्ही बहुमताने ठरवायचं आहे की कुठल्या सदस्याला लागू होते. ओके. तर आपण आता सुरुवात करूयात म्हणी न म्हणा या खेळाची. तयार आहात? ओके. पहिली म्हण आहे अति तिथे माती. कोणाला लागू होते ही? मला असं वाटतं विशाल. ओके विशाल. पण माती कशी ते माहित नाही, पण ठीक आहे आता तेच चाललंय सगळं माझ्याकडे. आणि तसं नाही, अति तिथे माती म्हणजे काय की जिथे आपण खूप जास्त काहीतरी करतो आणि तिथे आपला काहीतरी घोटाळा होतो. ते माती नाही झाली माझी आजपर्यंत, पण ठीक आहे ते माझ्याकडे सगळं माझ्याकडे येणार सोनाली. का एवढं? तुम्हाला पण चान्स मिळणार आहे. आपल्याकडे भरपूर म्हणी येत असतो. ही फार इंटरेस्टिंग आहे. गोगल गाय पोटात पाय. अर्थ काय आहे? मला दाखवत नाही तोंडावरती तसं आहे पण आतून खूप आहे. कुचकट पण आतून आहे पण तोंडावरती छान 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 असं. त्यांनी किती गोड कळालं का तुला? कोणाला लागू होणार सांग पटकन. दादाच आणि माझे भापू झाले. हा विशाल. दीपाली. तू नाही 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 दीपाली ताई. मला असं वाटतं दीपाली ताई, कारण गोड गोड वागते ती पण कधी कधी मधूनच तिच्या अंगातलं ती गोगलगाय बाहेर येते आणि कुचकटासारखी वागते ती, पण ती खरंच खूप गोड आहे. आता गेम खेळायचं म्हटल्यानंतर कुचकटपणा वागावा लागणार की नाही सोना? बिलकुल लागणार आहे. आणि ती तर मला असं वाटतं ना की या घरात राहण्याची गंमत आहे. मग तेच ना, कधी गोड व्हावं लागतं कधी कुचकं व्हावं लागतं. आम्हाला अनुश्री वाटते. हा गोगल काय एक्सप्लेनेशन काय त्याचं? गोड गोड असते पण नंतर काहीतरी कळतरी वेगळं काहीतरी आहे. ओके 50-50. ठीक आहे. अनुश्री आणि दीपालीची. नाचता येईना अंगण वाकडं. येत नाहीये तो टास्क किंवा काही पण टास्क चुकीचा होता. कसं एक्सप्लेन देणं. राकेश पटकन सांगा, नाचता येईना अंगण वाकडे कोणासाठी आहे? अंगण वागड नाही, आम्ही मी लग्न करतो ना समोरचा जेव्हा भारी पडतो टास्क नाही म्हणत गडबड आहे, समोरच्या टीम मध्ये गडबड आहे ते सांगतो तर मी हे घेऊ शकतो. कोणासाठी ही म्हणून लागू का? राकेशच वाटतं मला. सगळ्यात जास्त टास्क त्यानेच रद्द केलंय. ओके. हे इंटरेस्टिंग आहे. उंदराला मांजर साक्ष. याचा अर्थ सांगते की बऱ्याचदा आपण काय करतो की एखादी गोष्ट करतो आणि आपल्याला असं वाटतंय की माहिती नाहीये, पण लोकांना नाही माहिती असते कोण आहे असं. मला असं वाटतं आधी झालंय हे सगळं. विचार काहीतरी करायचा पण त्यामध्ये मी सामील आहे असं मी हातवर करायचे. मे बी ती गोष्ट आपण कन्सिडर करू शकतो. अनुश्री मस्त मस्त व्हेरी नाईस. काना मागून आली तिखट झाली. काय म्हणजे मागून आली आणि वरचढ झाली बेसिकली. उशिरा त्यांना पण काय